नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सद्गुरू कोचिंग क्लासेसच्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओचा विषय आहे फ्रॅक्शन. तुम्ही म्हणाल फ्रॅक्शन वर ऑलरेडी व्हिडिओ झालेत. बरोबर आहे, ऑलरेडी 3 व्हिडिओ फ्रॅक्शनचे अपलोड झालेले आहेत. आता आपण करणार आहे फ्रॅक्शनचं रिव्हिजन, म्हणजे सर्व प्रकारचे फ्रॅक्शनचे क्वेश्चन बघणार आहे. तर सर्वात पहिला प्रश्न फ्रॅक्शनचा येतो कसा बघा. 1/2 फ्रॅक्शन म्हणजे काय? अशी संख्या म्हणजे एका संख्येचे जे पार्ट करतो आपण त्याला काय म्हणतो फ्रॅक्शन. 1/2 बरोबर टिंब टिंब छेद 20. यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, आधी जी संख्या दिली आहे त्याचा सहसंबंध शोधावा लागेल. म्हणजे ह्या 2चा आणि ह्या 20चा, ह्या 2चा आणि ह्या 20चा काय संबंध आहे? कोण सांगेल मला? सांगा गणेश. 2 10 20 हा, 2 10 20 होतं, म्हणून 1 10 किती झाले? 10 झाले. किती झाले? 1 10 इथे आन्सर काय येणार मग? 10 येणार. आता पुढचं गणित बघूया आपण. 3/4 इज इक्वल टू 15/डॅश. बरोबर. आता याच्यामध्ये काय करायचं, जे दिलंय ना त्याचं रिलेशन शोधायचं. 3 च्या टेबल मध्ये 15 आहे का? किती नंबरला आहे? 5 नंबरला. 3 5 15, मग 4 5 किती? 20. याचा आन्सर किती येणार? 20. हे जे मध्ये इक्वल टू चं साइन दिलंय बरोबर चिन्ह, याचा अर्थ काय झाला? दीज आर द इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन. विच फ्रॅक्शन? इक्विव्हॅलेंट म्हणजे सममूल्य अपूर्णांक आहेत. काय ते? सममूल्य. म्हणजे याला तुम्ही शॉर्ट जर केलं तर उत्तर परत तेच येणार. याला जर तुम्ही लहान केलं, संक्षिप्त रूप दिलं 10 1 10 10 20 1/2 आलं. म्हणजे आपण याला पण अजून छोटं केलं 15/20 ला. 5 3 15 5 4 20. आन्सर काय येणार आहे? परत 3/4. मध्ये इक्वल टू चं साइन आलं म्हणजे दॅट इज द इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन. सममूल्य अपूर्णांक म्हणतो आपण त्याला. आता बघा इथे थोडस वेगळं गणित आहे. वेगळं म्हणजे काय की आता बघा आपण 40च्या पाड्यात 8 येणार नाही, पण 8च्या पाड्यात 40 आहेत. किती नंबरला आहे? 8 5 40. मग किती 5 10? 2 5 10. इथे आन्सर काय येणार? 2. आता इथे बघा कुठलं दिलंय तुम्हाला? डॅश डॅश अपॉन 3 इज इक्वल टू 4/6. हे दोन दिलेत तुम्हाला. हे दोघांचं रिलेशन तुम्हाला शोधायला लागेल. 3 2 मग किती 2 4? 2 2 4. हे पहिले क्वेश्चन कळालं तुम्हाला सगळ्यांना? दीज आर द इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन. कोणते फ्रॅक्शन आहे ते? इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन. बघा असा संबंध शोधायला लागतो. आणि खरंच खूप जर मोठी संख्या असेल की जी शोधताच येणार नाही तर त्यात क्रॉस मल्टिप्लिकेशननी पण आपण काढू शकतो. जसं की आपल्याला इथे कुठं प्रश्न लिहिलाय का मी? हा जो प्रश्न आहे ना, इथं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशननी तसं पण काढू शकतो. बघा आता समजा एक गणित आहे, असं एक घेऊयात आपण उदाहरण. 5 समजा 7 बरोबर 165 छेद किती, म्हणजे इथं ब्लँक आहे. आता तुम्ही म्हणता मॅडम आता 5चा टेबल 165 पर्यंत म्हणायचं का? नाही म्हणायचा. ह्या केसमध्ये काय करायचं, एनी याला आणि एनी याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. याला काय म्हणतो आपण? तिरकस गुणाकार. काय म्हणतो आपण याला? तिरकस गुणाकार करताना बघा इथे काहीच नाही, म्हणजे आपण काय मानू इथं तूर्तास आपण याला एक्स मानू. बरोबर. मग ह्या एनी याला मल्टिप्लाय केले किती आले? 5x. मध्ये बरोबर चिन्ह तसंच, आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. आता मल्टिप्लिकेशन करायची गरज नाही. हा मल्टिप्लाय इकडे आल्यावर काय होणार आहे? डिवाइड. 7 मल्टिप्लाय बाय 165/5. आता काय करायला लागेल तुम्हाला? या 5 ने 165, तुम्हाला माहिती आहे 5चा काय डिव्हिजिबिलिटी क्रायटेरिया माहिती ना? ज्याच्या युनिट प्लेसला 0 किंवा 5 असतात त्याला 5 ने पूर्ण डिवाइड होतं विदाउट एनी, म्हणजे रिमाइंडर काहीच राहत नाही. आलं लक्षात? मग 5 1 5 3 15. 1 राहिला वरून परत 5 3 15. x इज इक्वल टू 7 3 21. 2 कॅरी वर परत 7 3 21 प्लस 2 231. म्हणजे इथे आन्सर काय येणार होतं? 231. आता हे मोठे मोठे नंबर आहेत. छोटे छोटे नंबर तर आपण टेबल मध्ये होते, ऑलरेडी आपण बघितले, ते सोपे होते करायला. पण सपोज जर मोठा नंबर आला, आता 5वीच्या मुलांना तर इतका मोठा नंबर येणं शक्य नाही, परंतु तुम्ही मोठे आहेत बाकीचे 6वी वाले 7वी वाले, त्यांना मोठे मोठे नंबर येऊ शकतात. आलं लक्षात? मग त्या केसमध्ये काय करायचं? मध्ये इज इक्वल टू साइन आहे ना, म्हणजे याचा तिरकस गुणाकार. म्हणजे काय की समजा हा ए छेद बी आणि सी छेद डी आहे, तर एडी बरोबर बीसी असतो. म्हणजे काय? ह्या दोघांचा गुणाकार आणि ह्या दोघांचा गुणाकार सारखा असतो, सममूल्य असतो, इक्विव्हॅलेंट असतो. मग यातले कोणते पण 3 व्हॅल्यू आपल्याला माहिती असेल तर चौथी आपल्याला काढता येते. बरोबर.
हा प्रश्न 5वीच्या मुलांना विचारला जाणार नाही, 6वी आणि 7वीच्या मुलांना विचारला जाईल. आता बघा पुढचा प्रश्न बघूयात आपण. पुढचा प्रश्न आहे कन्वर्ट इनटू लाईक फ्रॅक्शन. आता लाईक फ्रॅक्शन मध्ये करायचे दोन पद्धती आहेत. दोन गणित मी ऑलरेडी दिले तिथं, 3/4 आणि 5/8. बघा आता 3/4 आणि 5/8 लाईक फ्रॅक्शन करायचे म्हणजे काय करायचे, याचे छेद समान करायचे आपल्याला. बरोबर, काय म्हणतो आपण त्याला, लाईक फ्रॅक्शनला छेद सम करायचे, समछेद अपूर्णांक म्हणतो आपण याला. याचे छेद वेगवेगळा, इथे 4 इथं 8 दिसते तुम्हाला, दोघांचाही छेद काय आहे, वेगवेगळा आहे. आपल्याला सारखा करायचा आहे. बरं, आता या केसमध्ये शक्य आहे की बाबा 4च्या पाड्यात 8 येऊ शकतात. म्हणा बरं, 4चा पाडा 4 1 जा 4 4 2 जा 8. बरोबर, म्हणजे 4च्या पाड्यात 8 किती नंबरला आहे. मग आपण काय करायचं, अलीकडचं जे फ्रॅक्शन आहे त्याच्याला वर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर म्हणजे अंश आणि छेद दोघांना पण कितीने गुणायचं, 2 ने गुणायचं. 2 नेच का गुणायचं, कारण 4च्या पाड्यात 2 नंबरला 8 आहे, मग एक त्याला गुणून चालेल का, नाही. ह्या फ्रॅक्शन मध्ये आपण एक समान नंबर ऍड केला, समान वजा केला, समान नंबरनी डिवाइड केलं किंवा समान नंबरनी मल्टिप्लाय केलं तर फ्रॅक्शन मध्ये कोणताच बदल होत नाही. म्हणून आपण काय केलं, जी क्रिया खाली करणार ती पण आपण वरती पण केली. 3 2 जा 6 आणि 4 2 जा 8 आणि हा 5/8 तसंच झाले. हे काय झाले, दोन्ही आता लाईक फ्रॅक्शन समछेद अपूर्णांक झाले. काय झाले, हे समछेद अपूर्णांक झालेले आहेत. इथपर्यंत कळालं, ओके. आता बघा मगाची जी केस होती त्याच्यामध्ये 4 आणि 8, 4च्या टेबल मध्ये 8 आणि शक्य होतं, पण इथं 5च्या टेबल मध्ये 6 येणार नाही आणि 6च्या टेबल मध्ये पण 5 येणार नाही. मग आता काय करायचं, आता करायचं डिशुम डिशुम. म्हणजे काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय, तिरकस गुणाकार. मुद्दा म्हणून आपण फनी शब्द वापरतो जेणेकरून तुमच्या लक्षात राहावं. डिशुम डिशुम करायची म्हणजे काय करायचं, याच्या डिनॉमिनेटरनी याच्या न्यूमरेटरला आणि याच्या डिनॉमिनेटरनी याच्या न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचं म्हणजे आपण काय म्हणतो, डिशुम डिशुम म्हणतो. बघा आता मी करून दाखवतो तुम्हाला. मग काय करतो आपण या केसमध्ये, ह्या दोघांचं पण मल्टिप्लिकेशन होतं खाली, म्हणजे ह्या 5नी याच्या न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं आणि ह्या 6नी याच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. का केलं आपण असं, मगासारखं का नाही केलं, आत्ताच का वापरलं असं, दोघांनी क्रॉस मल्टिप्लिकेशन का केलं, कारण ह्या दोन्ही संख्या एकमेकांच्या पाड्यात नव्हत्या. त्या दोन्ही संख्या फक्त कॉमन फॅक्टर काय, त्यांचा 1 कॉमन फॅक्टर आहे. एकमेकींच्या पाड्यात कधीच येत नाही. 5 6च्या पाड्यात नाही येत आणि 6 पण 5च्या पाड्यात येऊ शकत नाही. मग आता म्हणून आपण इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. 6 5 जा 30, 5 5 जा 25, 6 4 जा 24 आणि 5 6 जा 30 झाले लाईक फ्रॅक्शन. बरोबर, आता कधी कधी तुम्हाला बघा हे हा वेगळा प्रश्न येतो तुम्हाला आणि असाच प्रश्न इथे ऍडिशन मध्ये दिले. बघा जेव्हा तुम्हाला ऍडिशन मध्ये असे नंबर येतात 2/5 आणि 1/3 याची तुम्ही डायरेक्ट ऍडिशन करू शकत नाही, वजाबाकी पण करू शकत नाही. का नाही करू शकत, कारण ते सारखेच नाही ना. एक घोडा एक गाढव आहे, घोडा गाढव कधी बेरीज होईल का, नाही होणार ना. मग आपल्याला त्याला पण सारखं करावं लागतं. म्हणून हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. सगळ्यांना समजलाय, सगळ्यांना ओके. 6th स्टँडर्डच्या सिलेबस मध्ये पण आपल्याला लाईक फ्रॅक्शन करूनच ऍडिशन सबट्रॅक्शन करावं लागतं. बर, आता पुढचा जो टॉपिक आहे तो आहे सिम्बॉल वापरायला आहेत. बरोबर, आधी आपण सिम्बॉल जागेवर बघूयात. आता बघा इथे मी इकडे लिहित नाही प्रश्न. बघा इथे पण काय झालंय, 7/8 आणि 14/16 हे दोघं जर सेमच नाहीये त्याची आपण तुलना करू शकतो का. मग अशीच आपण झालं की लाईक फ्रॅक्शन झाल्याशिवाय त्याची आपण तुलना करू शकत नाही. याची करू शकतो, याची पण करू शकतो आणि याची पण करू शकतो, पण याची आपण डायरेक्ट तुलना करू शकत नाही. का बरं, कारण याचा डिनॉमिनेटर आणि याचा डिनॉमिनेटर काय आहे, वेगवेगळा आहे. मग आता आपल्याला आधी काय करायला लागेल, आपल्याला आधी सोडवायला लागेल. 7/8 आणि 14/16 कोण मोठा आहे कोण लहान आहे हे ओळखण्यासाठी आपल्याला सोडवायला लागेल. एक तर डिनॉमिनेटर सेम करायला लागेल किंवा मी दुसरी पद्धत सांगते. काय करायचं, डिनॉमिनेटर सेम करायची गरज नाही. तुम्हाला सिम्बॉल वापरायला लावला ना, याने याला मल्टिप्लाय करा, किती झाले, 16 7 जा किती, हा व्हेरी गुड. आणि 14/8 सांगा हे काय फ्रॅक्शन, फ्रॅक्शन काय झाले, हे इक्विव्हॅलेंट झाले ना, इक्वल झाले. 7/8 इज इक्वल टू 14/16. का तर याने याला मल्टिप्लाय केलं आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. काय केलं आपण,
पण आपण लाईक केलं नाही फ्रॅक्शन. आपल्याला माहिती हे खाली 16 128 येतील, दोघांचे सेम येणार आहेत. वर फक्त आपण काय केलं, येणे याला मल्टिप्लाय केलं 112 आले, येणे याला मल्टिप्लाय केलं 112 आले. दोघं सारखे म्हणून हे फ्रॅक्शन काय झाले, इक्वॅलेंट झाले. मग आपण इथं उत्तर डायरेक्ट लिहायचं इक्वॅलेंट. बरं आता इथं बघा बरं, 3/7 आणि 3/7 दोघं काय इक्वल फ्रॅक्शन, म्हणजे चिन्ह काय येणार इक्वल. बरं आता हे खालचे सी आणि डी चे क्वेश्चन आहेत ते नीट बघा. याचं काय सारखं आहे, डिनॉमिनेटर. आता डिनॉमिनेटर सारखा असेल ना, ज्याचा न्यूमरेटर मोठा तो मोठा आणि न्यूमरेटर छोटा तो छोटा. तर न्यूमरेटर कोणाचा मोठा आहे, हा 2 मोठा आहे का 10 मोठे, 10 मोठे. म्हणजे काय झाला, हा फ्रॅक्शन मोठा झाला. बरोबर, लक्षात ठेवा. जर डिनॉमिनेटर सेम असेल तर न्यूमरेटर जो मोठा तो मोठाच असतो. पण आता ही उलटी केस झाली. इथं काय सारखं आहे, न्यूमरेटर सारखं आहे. न्यूमरेटर म्हणजे काय, अंश सारखा आहे. कोणता सारखा आहे, अंश. अंश सारखा आहे म्हणलं, छेद जो छोटा असतो तो मोठा असतो. बरोबर, उलट असतं बघा. आणि असं तुम्हाला नाही ना कळलं तरी तुम्ही असं करून बघू शकता. कसं बघा, 10/11 आणि 10/13. येणे याला मल्टिप्लाय करा, किती आलं 130. आणि येणे याला मल्टिप्लाय किती आले 110. मग मला सांगा 130 मोठे का 110 मोठे, 130 मोठे. म्हणजे कोणतं फ्रॅक्शन मोठं, हे वालं फ्रॅक्शन मोठं. जरी तुम्हाला नियम आठवला नाही तर तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करून पण बघू शकता. अशी आलं लक्षात. क्रॉस मल्टिप्लिकेशन फक्त टेबल लर्न हवेत, बाकी काही नाही, नकोय. आलं लक्षात. बर आता तुम्हाला नियम काय सांगत होते मी, की ज्याचा न्यूमरेटर सारखा असतो ना, न्यूमरेटर सारखा आहे 10 आहे दोघांचाही. मग आता याचा डिनॉमिनेटर ज्याचा छोटा आहे तो मोठा आहे. बघा 11 छोटा होता की नाही, तो मोठा झाला. आणि हा काय होता, मोठा आहे. पण हा काय झाला, हा. आलं लक्षात, समजलं इथपर्यंत. आता आपण बघूयात ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. एक ऍडिशन याची जागेवर होऊ शकते. बर आता हे ऍडिशन आपण जागेवरच करू का, कारण इथं लाईक फ्रॅक्शन आहे. बरोबर, 2/9 + 8/9. बरोबर. आता इथे काय तुमचा डिनॉमिनेटर सेम आहे, काहीच करायची गरज नाही. 9 तसाच ठेवायचा. 9 आणि 9 चुकून पण 18 करायचे ना, चुकून पण डिनॉमिनेटर ऍड करायचा नाही. छेदाची बेरीज करायची नाही. छेद समान असावा लागतो. बेरीज वजाबाकी करताना छेद समान असावा लागतो. छेदाची बेरीज करायची नाही किंवा वजाबाकी सुद्धा करायची नाही. जे काय करायचं ते कशाचं करायचं, अंशाचं म्हणजे न्यूमरेटरचं. हा 2 + 10 किती झाले, 8 किती झाले 10. आता इथं तसं करून चालेल का, नाही. कारण हे काय, एक घोडा एक गाढव आहे, दोघं अनलाईक फ्रॅक्शन आहे. सगळ्यात पहिली जबाबदारी काय करणार, त्याला लाईक मध्ये कन्वर्ट करायचं. 2/5 + 1/3. आता याला करायचं लाईक फ्रॅक्शन मध्ये. आता बघा मग सांगितल्याप्रमाणे 5च्या टेबल मध्ये 3 येऊ शकत नाही, 3च्या टेबल मध्ये 5 येऊ शकत नाही. मग काय करणार आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन. डिशुम डिशुम, अशी डिशुम करायची. 2 × 3, 5 × 3. त्या 5 या दोघांना 1 × 5, 3 × 5. 2 3 जा 5 3 जा, ऍडिशन साइन तसंच. 5 1 जा 3 5 जा. आता झाले दोघं लाईक. आता बघा मगाचा क्वेश्चन वेगळा होता लाईक वाला, आणि आता आपल्याला क्वेश्चन लाईक करून आपल्याला ऍडिशन करायची. मग अशी इथं लाईक करायची गरजच होती, कारण ऑलरेडी लाईक फ्रॅक्शन होते, सममूल्य अपूर्णांक होते. इथं भिन्न अपूर्णांक, भिन्न छेद अपूर्णांक होते. म्हणून आपण त्याला काय केलं, आधी समछेद अपूर्णांकात हे केलं, कन्वर्ट केलं. आणि मग आता त्याचे आपण ऍडिशन करणार आहोत. 6 + 5 किती झाले 11/15. समजलं सगळ्यांना ऍडिशन, नक्की क्लिअर आहे सगळ्यांना. चला आता पुसू मी पुढचं घेते. आता सबट्रॅक्शन घेते. एक सबट्रॅक्शन ते जागेवर होईल, दिसतंय सगळ्यांना. बर नसेल दिसत तर आपण वरतीच घेऊ. हे पण 5/7 - 1/7. दोघं पण सममूल्य अपूर्णांक आहेत. काय आहेत, इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आहेत. सॉरी इक्विव्हॅलेंट नाही, काय म्हणतो आपण त्याला, लाईक फ्रॅक्शन आहेत. बरोबर, लाईक फ्रॅक्शन आहे म्हणजे याच्या डिनॉमिनेटरचं काही होणार नाही. लाईक आहे, सेम आहे, सेम येणार. तसंच सबट्रॅक्शन कुणाची होणार आहे, 5 - 1 किती होतं ऐश्वर्या, 5 - 1 4, 4/7. हे एकदम सिंपल ऍडिशन होते. आपण काही विशेष केलं नाही. डिनॉमिनेटर सेम होता तसंच ठेवला, न्यूमरेटरची सबट्रॅक्शन केली तसंच ठेवला. याला अजून बारीक करता येते का आपल्याला, संशोधन देता येणार नाही, कारण 4 आणि 7 कुठल्याच टेबलमध्ये एकत्र आहे, फक्त 1च्या टेबलमध्ये एकत्र आहे. आलं लक्षात. आता नेक्स्ट 2/7 -
1/4. बर, आता इथं काय झालं, इथं आणलं एक फ्रॅक्शन आहेत, म्हणजे काय आहे, भिन्न छेद अपूर्णांक आहेत, याला झालं समछेद अपूर्णांकात रूपांतर करायला लागलं. आता बघा 7च्या पाड्यात 4 नाही, 4च्या पाड्यात 7 नाही, मग काय करायचं, काय म्हणतात याला, काय म्हणतात याला, डिशुम डिशुम, क्रॉस मल्टिप्लिकेशन, तिरकस गुणाकार. 3 शब्द सांगितले बघा मी, क्रॉस मल्टिप्लिकेशन, तिरकस गुणाकार म्हणा मराठीत, किंवा तुम्ही साध्या भाषेत डिशुम डिशुम म्हणा. तुम्हाला तिथं काही लिहायला लागत नाही की आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं वगैरे. 4 2 जा, थांबा डायरेक्ट नाही करत, तुमच्या लक्षात नाही येणार. मग ह्या 2 ला आपण 4 नी आणि 7 ला पण 4 नी मल्टिप्लाय करणार, मायनस साईन. तसंच 1 ला 7 नी आणि ह्या 4 ला 7 नी. बर, आता काही गरज नाही खाली एकत्र लिहायची, मायनस साईन. 7 4 जा 28, 4 2 जा 8, 7 1 जा 7 आणि हा 28. आता बघा 28 सेम झाले, लाईक फ्रॅक्शन झाले की नाही. आता आपण सबट्रॅक्शन करू शकतो. मग 8 - 7 किती झाले, 1/28. समजलं सगळ्यांना सबट्रॅक्शन? नक्की. जसं ऍडिशन केलं तसंच सबट्रॅक्शन. आपल्याला बघा, बोला गणेश, समजलं? ओके. आता लास्ट टॉपिक राहिला फ्रॅक्शनच्या ह्याच्यातला. लास्ट टॉपिक म्हणजे काय, तुम्हाला कोणताही नंबर दिला, समजा इथं काय सांगितलंय, व्हॉट इज द 1/5 ऑफ इच ऑफ द फॉलोइंग. पहिले आहे 20 रुपये, किती, 20 रुपीज दिलेत. 20च्या 1/5 काढायचे आपल्याला, किती काढायचे, एक पंचमांश म्हणजे 1/5 काढायचे. बट आपण काय करतो, 1/5 काढण्यासाठी याला 1/5 ने मल्टिप्लाय करतो. बघा इथं मल्टिप्लाय करतो, मल्टिप्लाय करताना काय होणार, इथं याला डिवाइडच करतो आपण थोडक्यात. कसं, इथं खाली काहीच नसतो म्हणजे 1 असतो, म्हणजे काय झालं, 21 जा 20, 5 1 जा 5, सगळ्यांना डिवायडेशन येतं ना. आता 5चं टेबल म्हणा, 5 1 जा 5, 5च्या टेबल मध्ये 2 आहेत का, नाही आहेत ना. हा 20 आहेत ना, किती नंबरला आहे, 5 4 जा 20. आन्सर किती आलं, 4. मी डायरेक्ट करू शकत होते, पण कधी कधी तुमच्या लक्षात येत नाही की एका वेळी एकच नंबर घ्यायचा आहे, म्हणून मी हे करून दाखवायला लागतं कधी कधी. आलं लक्षात. मग इथे किती आले, 5 4 जा 20, म्हणजे ₹20च्या 1/5 किती आले, 1/5 ऑफ ₹20 इज ₹4. 20 रुपयाच्या 1/5 पट ₹4 आले, किती आले, ₹4. आता पुढचं गणित बघूयात, 15 लिटर वाला घेऊयात. 15 1/5. इथं पण तेच करायचंय, 5 नी या 15 ला डिवाइड करायचंय. कसं डिवाइड करा म्हणा, 5चं टेबल, 5 1 जा 5 2 जा 5 3 जा. आन्सर किती येणार, 3 लिटर. किती आन्सर येणार, 3 लिटर. कळालं. बर, अशा प्रकारे आपली फ्रॅक्शनची रिव्हिजन झाली आहे. ज्यांना फ्रॅक्शनचे व्हिडिओ कळले नसतील त्यांनी पुन्हा एकदा युट्यूबच्या फ्रॅक्शनच्या व्हिडिओ मध्ये जा, तिथे सगळे डिटेल गोष्टी सांगितलेल्या आहेत. पुन्हा एकदा बघा, ही रिव्हिजन होती. थँक्यू.